हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. आता गृहिणींनो, हे सगळं खरं आहे की ना, आपण आपल्या घराचा आधारस्तंभ असतो. पण या आधारस्तंभाचं जर मन कमजोर झालं ना, तर संपूर्ण घर डगमगायला लागतं. म्हणूनच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा काही खास गुणांबद्दल बोलणार आहोत, जे एका सामान्य गृहिणीला मनाने खंबीर आणि आत्मविश्वासू बनवतात. हे फक्त तुमची आमची म्हणजे सगळ्यांचीच कहाणी आहे. आपली सगळ्यांचीच आहे. थोडा वेळ काढा आणि शांतपणे ऐका, कारण पुढे मी जे सांगणार आहे ती सगळी लक्षणे एका खंबीर मनाच्या स्त्रीमध्ये असतात. यातली किती आपल्यामध्ये आहेत आणि किती आपल्याला आणण्याची गरज आहे याचा विचार आपणच करायचा आहे. पहिला गुण आहे स्वतःची ओळख जपत. आपण जेव्हा लग्न करून घरात येतो तेव्हा आपलं नाव, आडनाव, आपली आवड, आपलं स्वप्न हे सगळं कुठंतरी हरवून जातं. आपण फक्त कोणाची तरी बायको, आई किंवा सून म्हणून राहतो. पण मनाची ताकद जपणारी गृहिणी असते ना, ती सगळ्यात आधी स्वतःला ती कोण आहे याची आठवण नेहमी करून देत असते. ती तिचं नाव विसरत नाही, तिचे छंद मरून देत नाही. आपली ओळख फक्त कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यापुरती आहे का हो? आणि मुलं मोठी होतात, जबाबदाऱ्या कमी होतात, तेव्हा मात्र आता मी काय करू हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला च्या मनात एक घर करून जातो. आपण अगदी रिकाम्या मनाने घरात वावरायला लागतो. पण खंबीर मनाच्या स्त्रीला हा प्रॉब्लेम कधीच येत नाही. आता मीही ह्याच फेजमधून गेली आहे आणि आता कुठे सुधारते आहे हे, आणि मला असं वाटतं भरपूर जणी याच्याशी रिलेट अगदी करतील, कारण तिने स्वतःची ओळख कधीही विसरलेली नसती. दुसरी गोष्ट, ती स्वतःच्या कामाची किंमत ओळखते. गृहिणीचं काम म्हणजे पैसा नसतो. त्यातून ती पैसा मिळवत नाही, पण ते लाख मोलाचं असतं हे नक्की. स्वयंपाक, स्वच्छता, मुलांचा अभ्यास, वेळेचं नियोजन हे सगळं मॅनेजमेंट आहे, जे आपण फ्री करत असतो. मनाने खंबीर असलेली स्त्री आपल्या ह्या कामाला हलकं मानत नाही. उलट ती म्हणते की माझ्यामुळे घर सुरळीत चालतं आणि मी हे सगळं घर माझ्या प्रेमामुळे चालवते. तिसरा गुण म्हणजे तर ती बाहेरच्या मान्यतेवर, इतरांच्या कौतुकावर अवलंबून नसते. तुम्ही किती जरी काम चांगलं केलं तरी त्याची प्रशंसा होईलच असं नाही. कधीकधी सासूबाईंची तक्रार, नवऱ्याची नाराजी किंवा मुलांचं दुर्लक्ष हे सगळं आपल्या मेहनतीवर पाणी फिरवल्यासारखं वाटतं. पण खंबीर मनाची गृहिणी लोकांनी काय बोलल याचा विचार करत नाही. ती स्वतःच्या समाधानासाठी काम करते. मी केलं कारण मला चांगलं वाटलं, ही भावना सगळ्यात महत्त्वाची असते. चौथा गुण म्हणजे तिच्या बाउंड्रीज क्लिअर असतात. नाही हा शब्द बऱ्याच गृहिणीच्या शब्दकोशातून गायब झालेला असतो. आपण नेहमी सगळ्यांना हो म्हणतो आणि नंतर दमून जातो. आपल्या मदतीचा लोक गैरफायदा घेतात आणि आपल्या वेळेवर इतरांचा हक्क आहे असं त्यांना वाटायला लागतं. आपण नाही म्हणायला घाबरतो, कारण आपल्याला वाटतं की ह्यामुळे नाती बिघडतील किंवा लोक आपल्याला स्वार्थी म्हणतील. हा गिल्ट थोडासा त्रासदायकच असतो ना. पण या उलट जी खंबीर मनाची स्त्री आहे ती स्वतःच्या इच्छेने इतरांना मदत करते, पण ज्यातून स्वतःला त्रास होणार आहे त्यावेळी ती म्हणायलाही मागेपुढे बघत नाही. आणि पाचवा गुण आहे, नाही म्हणताना तिला अपराधी वाटत नाही. मनाने खंबीर असणारी स्त्री जेव्हा इतरांना नाही म्हणून सांगते तेव्हा ती सॉरी म्हणत नाही. ती शांतपणे सांगते की सध्या मी हे करू शकत नाही. तिच्या नाहीमध्ये स्पष्टता असते, अपराधीपणा नसतो. ती मान्य करते की माझा वेळ आणि माझी एनर्जी अमूल्य आहे आणि तिचा सगळ्यात आधी उपयोग माझ्यासाठीच झाला पाहिजे. सहावा गुण आहे स्वतःची एनर्जी सांभाळणं. आपण आपली एनर्जी म्हणजे आपल्या मनाची बॅटरी असते. ती दिवसभर तुम्ही सगळ्यांना वाटत राहिलात ना, तर तुमच्यासाठी काहीच उरत नाही. गंभीर मनाची गृहिणी ओळखते की ही काही लोक किंवा काही परिस्थिती फक्त आपल्याला निगेटिव्हिटी देतात. अशा गोष्टींपासून ती स्वतःला दूर ठेवते. सातवा गुण आहे आयुष्यातली जी अपूर्णता आहे तिचा ती आनंदाने स्वीकार करते. आपल्याला सोशल मीडियावर नेहमी दिसतं चकचकीत घर, जिथल्या तिथे वस्तू असणारं किचन, पण खरं जीवन तसं परफेक्ट नसतं ना. एखाद्या दिवशी घरात थोडा पसारा असेल, मुलांना शाळेत पाठवायला उशीर झाला असेल किंवा स्वयंपाकात काही कमी जास्त झालं, तर मनाने खंबीर असणारी गृहिणी लगेच स्वतःला दोष देत नाही. ती हे सांगते की आज ठीक झालं,
आज ठीक झालं नाही, उद्या व्यवस्थित होईल. पण याच्यामुळे मी वाईट किंवा कमी ठरत नाही. ती परफेक्ट आई किंवा परफेक्ट गृहिणी बनण्याचा प्रयत्न करत नाही. आणि तसं केल्यामुळेच त्यानंतर जे नकारात्मक विचार मनात येतात त्यांना ती बळीही पडत नाही. 8वा गुण आहे, जे हातात आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्यांचा विचार करून ताण घेणं, टेन्शन घेणं म्हणजे खरं तर मूर्खपणाच आहे ना. पाऊस आला म्हणून पिकनिक कॅन्सल झाली, काही हरकत नाही. मुलांच्या शाळेचा निकाल आपल्या अपेक्षानुसार लागला नाही, ठीक आहे. पुढच्या वेळी प्रयत्न करू. जी खंबीर गृहिणी असते ना, ती मागे झालेल्या किंवा ह्याच्या आधी झालेल्या गोष्टी किंवा चुका या बाजूला ठेवते. शिवाय भविष्यातले ताणसुद्धा आत्ताच डोक्यावर घेत नाही. ती फक्त आज आणि आत्ता या क्षणावर फोकस करते. आता मी काय करू शकते ते मी करणार आणि माझ्या बेस्ट ॲबिलिटीनुसार करणार, ह्याच्यावर तिचा फोकस असतो. 9वा गुण आहे तुलना न करणं. तुलना करणं म्हणजे मनाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. कोण माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवतं, कोणाकडे जास्त मोठं घर आहे, या सगळ्या विचारांनी ती स्वतःचं मन जळू देत नाही. कारण तिला हे समजतं की तिच्या आयुष्याची कथा वेगळी आहे आणि दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आपल्याला खरंच दिसत नाहीत. त्यामुळे तिच्या मनात कधी तुलना करण्याची भावना आलीच तर ती स्वतःला हे सांगते की माझं आयुष्य माझ्या परीने माझ्यासाठी सुंदर आहे आणि तिच्या आयुष्यात तिच्या घरामध्ये काय चांगलं आहे याच्यासाठी ती नेहमी कृतज्ञ राहते. 10वा गुण आहे तिच्यामध्ये नवीन शिकण्याची तयारी असते. जगामध्ये खूप वेगाने बदल होत आहेत. आजची मुलं मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात आहेत. मनाने खंबीर असणारी गृहिणी ह्या बदलांना घाबरत नाही. ती नवनवीन ॲप्स शिकते, ऑनलाईन कोर्सेस करते किंवा मुलांशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी प्रयत्न करते. ती स्वतःला आउटडेटेड होऊ देत नाही. आणि आता माझं वय झाले, मला नाही जमणार किंवा हे सगळं माझ्या कामाचं नाही असं म्हणून ती स्वतःला कोपऱ्यात बंद करून घेत नाही. कारण तिला हे माहिती आहे की तिच्या मनाच्या वाढीसाठी हे योग्य नाही. 11वा गुण म्हणजे लवचिकता आणि जुळून घेण्याची क्षमता. एखादा प्लॅन अचानक कॅन्सल झाला तर ती चिडत नाही. जरी तिने त्या प्लॅनवर खूप मेहनत घेतलेली असेल, पण तिला माहिती आहे की जी आयुष्यात कधीकधी नको असलेल्या गोष्टी घडतातच. मनाने खंबीर असणारी स्त्री म्हणते की मी ह्या प्लॅनला दुसरा आकार देईन. परिस्थितीनुसार स्वतःला मोल्ड करते, नव्याने घडवत राहते. 12वा गुण आहे प्रत्येक दिवसाची आदल्या दिवसापासून थोडीशी तयारी करणं. हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. ती फक्त अडचणीवर प्रतिक्रिया देत नाही, ती अडचणी येण्याआधीच त्यांची थोडीफार तयारी करून ठेवते. म्हणजे आदल्या दिवशी भाजी चिरून ठेवणं, मुलांना दुसऱ्या दिवशी शाळेसाठी लागणाऱ्या गोष्टी आदल्या दिवशी चेक करणं किंवा महिन्याचं बजेट आठवड्याच्या सुरुवातीलाच ठरवणं. हे छोटं प्लॅनिंग असतं ना, ते तुमची मानसिकता ताण कमी करतं. आठवड्यात कोणत्या दिवशी काय बनणार हे खंबीर गृहिणीच नक्कीच ठरलेलं असतं. घरात बऱ्याचशा छोट्या आणि मोठ्या कामांसाठी सुद्धा तिच्या टू डू लिस्ट तयार असतात. 13वा गुण म्हणजे ती स्वतःसाठी वेळ काढते. आपल्याला वाटतं की घरातल्या सगळ्यांना जेवण दिल्यावर आणि सगळ्यांची कामं झाल्यावरच मी स्वतःसाठी वेळ काढू शकेन. पण तसं नसतं. खंबीर गृहिणी तिचा मी टाईम सगळ्यांच्या आधी बुक करते. तो सकाळी 10 मिनिटांचा योग असू देत किंवा संध्याकाळी एकटीने बाल्कनीत बसून चहा किंवा कॉफी. पण हा वेळ गिल्ट फ्री असतो, कारण तिला माहिती असतं आपण स्वतःला वेळ दिला तर तो स्वार्थ नाही. जशी भावना आपल्या मनात लहानपणापासूनच रुजलेली असेल तरीसुद्धा ती लक्षात ठेवते. जर तुमच्या घरातली कार पेट्रोलशिवाय धावू शकत नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या टाईमशिवाय, विश्रांतीशिवाय कशा धावू शकाल? 14वा गुण म्हणजे तिची स्वतःची अशी एक सपोर्ट सिस्टीम असते. मनाचं ओझं एकट्यानं उचलणं खरं तर योग्य नाही. खंबीरपणाला हे माहीत असतं की तिच्या भावना तिच्या मैत्रिणीजवळ, बहिणीजवळ आणि अगदी कुणी नसेल तर डायरीमध्ये तरी लिहून ठेवते. तिला मदत मागण्यात लाज वाटत नाही. जेव्हा ती म्हणते की मी आज खूप थकवा आला आहे, तेव्हा त्यातलं हे क्लिअर असतं की आता तिला आराम करायचा आहे. त्यामध्ये तक्रार नसते. 15वा गुण म्हणजे कृतज्ञतेची सवय. हा सगळ्यात मोठा गुण आहे. मनाने खंबीर असलेली गृहिणी नेहमी मनामध्ये कृतज्ञ असते. म्हणजे माझ्याजवळ हे नाही या विचारापेक्षा ती माझ्याजवळ हे आहे याचा विचार जास्त करते. एक छप्पर आहे, प्रेम करणारं कुटुंब आहे, या गोष्टींसाठी तिच्या मनात नेहमीच कृतज्ञता असते. आपण आयुष्यात नेहमी मोठ्या गोष्टींच्या मागे धावतो आणि रोजच्या छोट्या आनंदाला विसरतो.
कृतज्ञता तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकवते आणि या आनंदामुळेच तिचं मन मजबूत झालेलं असतं. तर हे होते मनाने खंबीर असलेल्या गृहिणीचे 15 गुण. तुम्ही बघितलं असेल ह्यापैकी एकही गुण स्वयंपाकघरातल्या कामाशी किंवा तुमच्या दिसण्याशी जोडलेला नाही आहे. तुमची खरी ताकद तुमच्या हातात नाही, तुमच्या मनात आहे. जेव्हा तुमचा दिवस खराब जातो तेव्हा फक्त एक गुण आठवा, तो म्हणजे अपूर्णतेला स्वीकारणं. स्वतःला म्हणा, आज जमलं नाही, पण उद्या मी पुन्हा प्रयत्न करेन. तुम्हाला हेच सांगते की तुम्ही स्वतःचा आधारस्तंभ बना. दुसऱ्या कोणासाठी नाही तर स्वतःसाठी खंबीर व्हा. कारण एक आनंदी आणि खंबीर मन असलेली आई किंवा पत्नीच घराला खरा आनंद देऊ शकते. तुमची परिस्थिती, तुमची ऊर्जा आणि तुमचा आनंद हे सगळं तुम्हाला कुटुंबाला द्यायचं आहे. मग सगळ्यात आधी ते तुमच्या जवळ असणं गरजेचं नाही आहे का? स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाचा रिमोट कंट्रोलची बॅटरी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. ते नेहमी तुमच्याजवळ ठेवा आणि वेळेवर स्वतःला रिचार्ज करा. मनाचं हे सोनं जपा, कारण तुम्हीच खरे स्वतःचे आधारस्तंभ आहात. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हे 15 गुण महत्त्वाचे वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या दुसऱ्या मैत्रिणींसोबत शेअर करा. चला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि आनंदात राहा. बाय बाय.